नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण 2023 या वर्षामध्ये झालेल्या गट ब आणि राज्यसेवा या दोन परीक्षांमध्ये आलेल्या विज्ञान या प्रश्नांचं विश्लेषण पाहिलं. तर या ठिकाणी आपण 2022 या वर्षामध्ये झालेल्या गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या प्रश्नपत्रिकेमधील विज्ञान या प्रश्नावर आधारित जे काही प्रश्न आले होते त्याचं विश्लेषण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचं सेशन. ही परीक्षा 8 ऑक्टोबरला झाली होती मित्रांनो, आणि आपल्याकडे जो पेपर आहे या परीक्षेचा तो संच क्रमांक ए आहे. तर जवळजवळ 15 प्रश्न विज्ञान या विषयावर आधारित आलेले आहे या पेपरमध्ये. आपण सुरू करू. 71 नंबरचा जो प्रश्न आहे तिथून बघा, 71 नंबरच्या प्रश्नापासून विज्ञान हा घटक सुरू होतोय, विज्ञान हा विषय सुरू होतोय. पहिला प्रश्न जो आहे तो कशावर आधारित आहे बघा. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी, फिजिक्सचा प्रश्न आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे असा पदार्थ कोणता आहे असा प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघा, ऑप्शन आहेत लाकूड, ऍल्युमिनियम, काच आणि चांदी. सरळ सरळ आपल्याला दिसतंय की लाकूड हा थर्मल कंडक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे दाखवत नाही, हे आपल्याला जनरल नॉलेज वरनं कळतंय. त्याप्रमाणे काच हा देखील असा पदार्थ आहे की जो थर्मल कंडक्टिव्हिटी दाखवत नाही, त्यामुळे एलिमिनेशन मेथडचा वापर करा. लाकूड आणि काच हे दोन पर्याय या ठिकाणी बाद होत आहेत. आपल्याकडे पर्याय उरतात ऍल्युमिनियम आणि चांदी. मित्रांनो, थर्मल कंडक्टिव्हिटी कशावर डिपेंड असते, तर त्या एलिमेंट्सच्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे किंवा फ्री इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तर बघा मित्रांनो, ऍल्युमिनियम आणि चांदी या दोन एलिमेंटचा विचार केला तर या दोन पैकी चांदी हा जो मूलद्रव्य आहे त्याच्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ऍल्युमिनियमच्या ऍटम पेक्षा जास्त आहे. त्यामुळे साहजिकच चांदी हा ऍल्युमिनियम पेक्षा थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त दाखवणारा मूलद्रव्य किंवा एलिमेंट म्हणता येईल. म्हणून सर्वात जास्त थर्मल कंडक्टिव्हिटी दाखवणारा एलिमेंट कोणता, या प्रश्नाचं उत्तर चांदी हा येईल. जर या ठिकाणी ऑप्शन सोने असला असता तर चांदीपेक्षा सोने हा बेटर थर्मल कंडक्टिव्हिटी दाखवणारा एलिमेंट राहिला असता. मित्रांनो, थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय हे आपण बघूयात. बघा, थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे ॲबिलिटी ऑफ अ गिव्हन मटेरियल टू कंडक्ट ऑर ट्रान्सफर हीट, हे तर आपल्याला माहिती आहे. तर त्याचं डिनोशन कशा पद्धतीने केलं जातं, लॅम्बडा किंवा के हे त्याचं डिनोशन केलं जातं याने. त्यानंतर याच्या अपोजिट टर्म कोणती आहे, थर्मल रेझिस्टिव्हिटी, म्हणजे अशी मटेरियलची प्रॉपर्टी की ज्यामुळे हीट ट्रान्सफर होत नाही. ठीक आहे. तर थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे उष्णतेचा सुवाहक असेल आणि थर्मल रेझिस्टिव्हिटी म्हणजे उष्णतेचा दुर्वाहक असेल, मराठी भाषेमध्ये साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एसआय युनिट काय आहे थर्मल कंडक्टिव्हिटीचं, तर वॅट्स पर मीटर केल्विन. हे सुद्धा लक्षात घ्या. थर्मल कंडक्टिव्हिटीचं एसआय युनिट आहे वॅट पर मीटर पर केल्विन. ठीक आहे. अशा पद्धतीने 71 क्रमांकाच्या प्रश्न चं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 4 चांदी. पुढचा प्रश्न पाहूयात. ओके, बायोलॉजीवरचा प्रश्न आहे बघा. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला काय म्हणतात. ठीक आहे, पातळ पडदा. लक्षात घ्या, इथे तुम्हाला डोळ्याची अॅनाटॉमी माहिती पाहिजे. ह्युमन आयची जर अॅनाटॉमी माहिती असेल तर त्यातल्या 2-4 गोष्टी, बऱ्याचदा प्रश्न ह्युमन आयवर आलेला आहे आणि त्याच्या भागांवर प्रश्न आलेला आहे. ह्युमन आय मधील प्रत्येक जो मुख्य भाग आहे की त्याचं कार्य काय आहे आणि तो भाग कोणता आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. बऱ्याचदा प्रश्न आहे ह्युमन आयवर, तुम्ही बघून घ्या प्रश्नपत्रिका, तर त्याचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करा. आता या ठिकाणी काय दिले बघा, पातळ पडदा, जो डोळ्याचा पातळ पडदा असतो तर त्याला काय म्हणतात, ही टर्म लक्षात राहायला पाहिजे. बघूयात आपण. ओके, ही आकृती
डोळ्यासमोर राहू द्या. तुम्ही या ठिकाणी बघा महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या लक्षात घ्यायच्या. जो पातळ पडदा आहे, जो सुरुवातीचा पातळ पडदा आहे त्याला कॉर्निया असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे आपलं प्रश्नाचं उत्तर कॉर्निया येईल. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ना कॉर्निया, ते आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. पातळ पडदा कोणता आहे? कॉर्निया, जिथून पहिल्यांदा डोळ्यामध्ये प्रकाश प्रवेश करतो. हा जो मुद्दा आहे आयरिस, हा पण लक्षात घ्या. आयरिस म्हणजे काय? जे ओपनिंग आहे या पडद्यानंतर म्हणजे कॉर्निया नंतर जे ओपनिंग आहे त्याला प्युपिल असं म्हणतात. ठीक आहे, तर त्या प्युपिलचं कंट्रोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन व किंवा एक्सपान्शन म्हणजे किती प्रकाश डोळ्यामध्ये घ्यायचा आहे याचं कंट्रोल करणारा भाग म्हणजे आयरिस आहे. त्यानंतर लेन्स हा भाग येतो. जसं की आपलं भिंग असतं त्याचप्रमाणे एक बायोलॉजिकल लेन्स जे असतं डोळ्यामध्ये, तो लेन्सचा भाग या ठिकाणी आहे बघा. याचा सिक्वेन्स सुद्धा कधी कधी विचारला जाऊ शकतो. कॉर्निया आहे, नंतर प्युपिल आहे, नंतर लेन्स आहे आणि नंतर रेटिना. रेटिना म्हणजे या ठिकाणी बघा, रेटिना हा डोळ्यांमधला पडदा आहे थोडक्यात, की ज्या ठिकाणी रॉड सेल्स आणि कोन सेल्स असतात आणि त्या माध्यमातून इमेज प्रिपरेशन म्हणजे जे आपल्याला दिसतं त्याची इमेज कुठे प्रिपेअर होते, तर रेटिना नावाच्या पडद्यावर होते. लक्षात घ्या, याचा सिक्वेन्स देखील खूप महत्वाचा आहे आणि त्या प्रत्येक पार्टचं फंक्शन देखील खूप महत्वाचं आहे. डोळ्याचा अभ्यास, डोळ्याची अॅनाटॉमी खूप चांगल्या पद्धतीने करा, कसाही प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, तर पातळ पडदा काय झालं? कॉर्निया. आयरिस बघितलं आपण, प्युपिल बघितलं आणि रेटिना म्हणजे पडदा जिथे इमेज तयार होती ते पण पाहिलं. चला पुढे जाऊयात मग आता. 73 क्रमांकाचा प्रश्न आहे प्रतिध्वनी. फिजिक्सवर परत प्रश्न आहे बघा. प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर टिंबटिंब असेल. अच्छा, प्रतिध्वनी वर प्रश्न आहे, म्हणजे तुमच्या ध्वनी या घटकावर हा प्रश्न आहे बघा. तर ध्वनीचा स्पीड किती आहे मित्रांनो? ध्वनीचा स्पीड आहे जवळजवळ 344 मीटर पर सेकंड. आणि बघा, ध्वनी सातत्य जसं दृष्टी सातत्य असतं, दृष्टी सातत्याचं एक गणित असतं, एक समीकरण असतं की त्या पर्टिक्युलर टाइम पुरतं एक इमेज आपल्या डोळ्यासमोर राहू शकते. ठीक आहे, लक्षात घ्या. जर साऊंडच्या बाबतीत जर ध्वनी सातत्य ही कन्सेप्ट जर बघितली आपण, तर 0.1 सेकंद हा एक टाइम स्पॅन आहे. जर आपल्या कानावर जो आवाज पडतो तो आणि त्याच्या 0.1 सेकंड नंतर जर दुसरा आवाज पडत असेल तर त्या दोन आवाजांमध्ये आपल्याला डिफरन्स जाणवतो. आलं लक्षात? जर 0.1 सेकंद नंतर जर दुसरा आवाज आपल्या कानावर पडला तरच आपल्याला दुसरा आवाज हा वेगळा आहे असं जाणवतं. तर या ठिकाणी इको म्हणजे प्रतिध्वनी कधी ऐकू येतो हे सांगितलं. तर याचं एक्सप्लेनेशन आपण बघूयात. ठीक आहे, तर 0.1 सेकंद हा पिरियड आपल्याला पाहिजे दुसरा आवाज जर रेकग्नाइज व्हायचा झाला तर, म्हणजे इको प्रोड्यूस जर व्हायचा झाला तर दोन आवाजांमधलं अंतर 0.1 सेकंद पाहिजे. लक्षात घ्या, जर आपण बोललो किंवा एखादा ध्वनी तयार केला त्यानंतर तो ध्वनी त्याच्या समोर काही अडथळा असेल तर त्याला रिफ्लेक्ट होऊन पुन्हा आपल्याला ऐकू येतो, म्हणजे इको येतो, म्हणजे प्रतिध्वनी येतो. जर अशी एक रिकामी खोली असेल, तिथे काहीच वस्तू नसेल तरच आपला आवाज आपल्याला इको येतं बघा, तुम्ही अनुभवलं असेल. तर तसं का होतं? कारण जर वस्तू असतील, एखाद्या रूम मध्ये वस्तू असतील तर आपला आवाज त्या वस्तूंचा पृष्ठभागावर आदळून परत येतो, पण तो आपल्याला ऐकू येत नाही. कारण आपण आणि ती वस्तू
याच्यामधलं अंतर 17 मीटर नसतं. हे 17 मीटर का आलं त्याचं एक्सप्लेनेशन पण आपण बघूयात. जर या ठिकाणी आपण 344 मीटर पर सेकंद हा जर ध्वनीचा वेग पकडला तर एका सेकंदात ध्वनी किती ट्रॅव्हल करेल तर ते 34 मीटर. ठीक आहे, 34 मीटर. जर 344 मीटर हा एका सेकंदात ट्रॅव्हल करतो, तो 0.1 सेकंदामध्ये 34 मीटर करेल. बरोबर. जर 34 मीटर ध्वनी ट्रॅव्हल केलं, आलं लक्षात, 34 मीटर जर ध्वनी ट्रॅव्हल केलं तरच तो मला 34 मीटर पेक्षा जास्त ट्रॅव्हल केलं तरच तो मला रिफ्लेक्ट होऊन येऊ शकतो. जर हे 34 मीटर डिस्टन्स जर ट्रॅव्हल करायचं झालं तर आपण ध्वनी जो निर्माण करतो म्हणजे आपण बोललो आणि त्यानंतर तो ध्वनी एखाद्या अडथळ्याला जाऊन आदळला आणि तो पुन्हा आपल्यापर्यंत यायचं झालं तर आपल्याला तर तो अडथळा आपल्यापासून 34 मीटर पेक्षा निम्म म्हणजे 17 मीटर अंतरावर तो अडथळा पाहिजे. कमीत कमी 17 मीटर अंतरावर जर तो अडथळा असेल तरच तो टोटल डिस्टन्स म्हणजे आपल्या बोलण्यापासून त्या अडथळ्यापर्यंत 17 मीटर आणि त्या अडथळ्यापासून पुन्हा आपल्या कानापर्यंत यायला 17 मीटर असं टोटल 34 मीटर अंतर त्या ध्वनीला कापावं लागेल आणि तेव्हाच तो 0.1 सेकंड पेक्षा जास्त अंतर कापेल. लक्षात आलं. तरच तो आपल्याला सेकंड आवाज किंवा दुसरा आवाज किंवा प्रतिध्वनी म्हणून रेकग्नाइज होईल. म्हणून हे 17 मीटर कुठून आलं तर एकतर ध्वनी सातत्य 0.1 सेकंद आणि ध्वनीचा वेग 344 मीटर पर सेकंद या दोन गोष्टींवरून 17 मीटर हे अंतर आले. लक्षात घ्या. म्हणून प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी वस्तू आणि अडथळा यामधील अंतर 17 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणं गरजेचं असतं. थोडी किचकट आहे कन्सेप्ट पण थोडं इमॅजिनेशन करून बघा तुम्हाला लक्षात येईल. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर हा ऑप्शन बरोबर येईल. 7 मीटर पेक्षा कमी काही संबंध नाही 7 मीटर आणि 17 मीटर पेक्षा कमी असेल तर कधीच तुम्हाला प्रतिध्वनी ऐकू येणार नाही. त्यामुळे बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर. पुढे बघूयात आपण 74 क्रमांकाचा प्रश्न. टिंबटिंबच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2π या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे. ठीक आहे. या ठिकाणी कोनीय संवेग इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग कन्सेप्ट थोडीशी किचकट आहे बघा. अँग्युलर मोमेंटम पण ज्याचा डीप मध्ये अभ्यास आहे त्याला हा प्रश्न सुटू शकतो. एक कॉमन सेन्स ची गोष्ट आहे. रुदरफोर्ड डाल्टनने जी थेअरी मांडली ती एकदम बेसिक थेअरी होती ॲटमची. त्यामुळे अँग्युलर मोमेंटम वगैरे गोष्टी डाल्टनच्या थेअरीमध्ये नव्हत्या. हे तर सरळ सरळ कोणीही सांगू शकतो. एलिमिनेशन मेथडमध्ये डाल्टन हा पर्याय तर आपला जातो. त्यानंतर फेर्मीज हा पण पर्याय चुकीचा आहे आणि रुदरफोर्ड जे मॉडेल आहे ॲटमचं त्यामध्ये पण अँग्युलर मोमेंटम वगैरे ही कन्सेप्ट नव्हती. तर बोर्स या शास्त्रज्ञाने जी ॲटम थेअरी मांडली त्याच्यामध्ये जरा जास्त एक्सप्लेनेशन होतं ॲटम्सच्या स्ट्रक्चर बद्दल आणि अँग्युलर मोमेंटम ही कन्सेप्ट सुद्धा बोर मॉडेल मध्येच होती. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण 75 क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. या ठिकाणी चुकीचं विधान कोणतं आहे बघायचं. केमिस्ट्रीवर फिजिकल केमिस्ट्रीवर प्रश्न आहे. परत अणु आणि रेणू बॉन्डिंग या संदर्भात हा प्रश्न आहे. चुकीचे विधान. ठीक आहे. तर रेणूमधील बॉन्डिंग कक्षा या अणु कक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात. रेणूमधील बॉन्डिंग कक्षा या अणु कक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात. बरोबर आहे. बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये दोन केंद्रकांमधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते. जेव्हा बॉन्डिंग होते
बॉन्डिंग हे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाल्यामुळे होतं. तर मग लक्षात घ्या हे विधान, बॉन्डिंग रेणू ज्यावेळेस तयार होतोय त्यावेळेस कक्षेमध्ये दोन केंद्रकांमधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते. इलेक्ट्रॉन घनता कमी नसेल तिथे तर जास्त असेल, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आपलं चुकीचं विधान 2 नंबरचं आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तराचा पर्याय येतो पर्याय क्रमांक 2. 75 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. इनकरेक्ट सेंटेन्स आहे तर ते हेच आहे. तर बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये दोन केंद्रकांमधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते. तिसरं विधान आहे, एकत्र येणाऱ्या अणुकक्षांपेक्षा अँटीबॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जा ही जास्त असते. बरोबर आहे. आणि अँटीबॉन्डिंग रेणू कक्षा या अशा चिन्हाने दर्शवल्या जातात. हे पण बरोबर विधान आहे. त्यामुळे चुकीचं विधान आहे दुसरं विधान. पुढे जाऊयात. 76 क्रमांकाचा प्रश्न. खूप छान प्रश्न आहे बघा हा. जैविक नायट्रोजन फिक्सेशन या घटकावर आहे, म्हणजे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. तुम्हाला नायट्रोजन सायकल माहिती पाहिजे. इथे कन्फ्यूज करण्याचा असा आहे बघा विषय, की नायट्रिफाईंग बॅक्टेरिया आणि नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया, नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया आणि नायट्रिफिकेशन करणारे बॅक्टेरिया, या दोन बॅक्टेरिया ग्रुपमध्ये फरक आहे. एक्सप्लेनेशन बघू आपण. नायट्रोजन सायकल ज्या वेळेस होतं त्यावेळेस वातावरणातलं नायट्रोजन आहे ते अमोनियामध्ये कन्वर्ट कोण करतं, तर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया जे आहेत ते कन्वर्ट करतात. त्याचं उदाहरण आहे रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरुलम हे आहेत. आलं लक्षात. तर नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया काय करतात, नायट्रोजनचं अमोनियामध्ये कन्व्हर्जन करतात. आणि नायट्रोजन सायकल मधील पुढची जी स्टेप होती तर ती करतात नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. ते काय करतात, अमोनियाचं नायट्रेट आणि नायट्राइट्स मध्ये कन्व्हर्जन करतात. तर ते बॅक्टेरिया कोणते आहेत, नायट्रोसोमोनास, नायट्रोकोकस आणि नायट्रोबॅक्टर ही उदाहरणे आहेत त्यांची. आलं लक्षात. दोन गोष्टी वेगळ्या आहेत, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया वेगळे आणि नायट्रिफाईंग बॅक्टेरिया वेगळे. तर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया नायट्रोजन टू अमोनिया आणि नायट्रिफाईंग बॅक्टेरिया अमोनिया टू नायट्रेट किंवा नायट्राइट. म्हणून या ठिकाणी आपलं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, म्हणजे अमोनिया पासून नायट्रेट तयार करतात नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे थोडासा, पुढे बघूयात आपण. ओके, पुढे बघा. जोड्या जुळवा हा प्रश्न आहे. या एका कॉलम मध्ये सरपटणारे जे साप आहेत त्यांची नावं दिलीत आणि त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक दुसऱ्या कॉलम मध्ये दिल्या. आता या ठिकाणी पायथन मोलुरस म्हणजे जो साप म्हणतात मराठीमध्ये, तर तो पायथन मोलुरस, तर तो बिनविषारी असतो. ठीक आहे. नाजा म्हणजे कोब्रा आहे बघा. कोब्रा हा न्यूरोटॉक्सिक असतो. न्यूरोटॉक्सिक. वायपर रस्सिली म्हणजे ज्याला आपण घोणस म्हणतो, तर घोणस हा सर्वात विषारी सर्प आहे बघा. तर त्यामध्ये जे टॉक्सिन असतं ते असतं हिमोटॉक्सिक, म्हणजे रक्ताच्या गुठळ्या करणारं टॉक्सिन. हिमोटॉक्सिन हे घोणस मध्ये असतं. आणि टायफ्लोपस ब्रामिनास म्हणजे वाळा, मराठीमध्ये वाळा म्हणतात. छोट्या गांडुळासारखं जे दिसतं आपल्याला ना, तर तो एक सापाचाच प्रकार आहे. त्याला टायफ्लोपस ब्रामिनास, तो अंध साप असं म्हणतात त्याला. बघा एचं आहे 4, एचं 4 असणारा एकच पर्याय आहे, पहिला पर्याय आपलं बरोबर उत्तर आहे.
पर्याय क्रमांक 1. 77चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढे बघूयात 78 क्रमांकाचा प्रश्न काय आहे बघा. ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम. हा क्रम तुम्हाला लक्षातच राहायला पाहिजे. याला ऑरेलियाचं लार्वल स्टेज कोणकोणते आहेत त्या माहिती पाहिजे. तर प्लॅन्युला, हायड्राट्युबा, सायफिस्टोम आणि इफिरा हा या ॲरोलाचं लार्वल स्टेजचं क्रम आहे. त्यामुळे पहिला पर्याय योग्य उत्तर आहे. तर ॲरोला हा जेलीफिश आहे. काय कॉमनली त्याला मून जेलीफिश असं म्हणतात. ठीक आहे. प्लॅन्युला मध्ये काय होतं, ती स्विमिंग लार्वल स्टेज आहे. हायड्राट्युबा मध्ये काय होतं, लार्वल स्टेज ऑफ ॲरोला. त्यानंतर स्कायफिस्टोमा मध्ये ही पण लार्वल स्टेजेस आहे. आणि इफिरा याच्यामध्ये यंग मेडुसा तयार होतं. अशा पद्धतीने या ऑरिलाच्या लार्वल स्टेजचा क्रम आहे. याला डीप मध्ये अभ्यास करणं गरजेचंच आहे. हा प्रश्न फक्त चांगला बायोलॉजीचा अभ्यास असणारा विद्यार्थीच सोडवू शकतो. हरकत नाही, काही प्रश्न थोडेसे चॅलेंजिंग सुद्धा असतात. सगळेच प्रश्न येतील आणि सगळ्यांना येतील असं पण नसतं. पुढचा प्रश्न बघूयात. त्यालाच तर कॉम्पिटिशन असं म्हणतात ना. त्यातनं आपल्याला आपलं बेस्ट द्यायचंय. त्यामुळं जे आपल्याला येतंय ते चांगल्या पद्धतीने करा आणि जे थोडंसं किचकट वाटतंय त्याला ओव्हरलुक करा. ठीक आहे. न येणारा प्रश्न सोडून देणं यातच शहाणपणा आहे. पुढचा प्रश्न बघू, हरकत नाही. खालीलपैकी कोणता, हा बघा आता किती प्रश्न सोपा आहे. सरपटणारे प्राणीचा ग्रुप दिलाय, तर रेप्टाइल्सचा ग्रुप कोणता योग्य आहे हे इथं ओळखायचंय. खालीलपैकी कोणता किंवा कोणत्या प्राणी किंवा प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात. उदाहरणं दिलीत आणि ते सरपटणाऱ्या प्राण्यांचा ग्रुप कोणता आहे ते इथं बघायचं. आता लक्षात घ्या, पहिलं बघू आपण. पाल सरपटणारे आहे का? आहे. साप आहे का? आहे. बेडूक आहे का सरपटणारा? नाही. म्हणजे एक एलिमिनेट झालं. त्यानंतर कासव, लक्षात घ्या कासव हे सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये येतं बरं का. घडियाल पण येतं, कॅमेन सुद्धा येतं आणि टॉटियारा सुद्धा येत. म्हणून आपलं बी हा पर्याय हा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या उदाहरणांचा समूह आहे. त्यानंतर सी मध्ये बघू. कासव आहे सरपटणारं, मगर आहे सरपटणारं, सॅलमेंडर हे सरपटणारं नाहीये बरं का. सॅलमेंडर हा ॲम्फिबियन आहे पण सरपटणारा नाहीये. पाल हा सरपटणारा आहे. त्यामुळं सी सुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर सॅलमेंडर इथं पण आहे, त्यामुळे डी पर्याय सुद्धा चुकीचा आहे. जर अशा पद्धतीने एलिमिनेशन केलं तर आपला योग्य पर्याय येतो पर्याय क्रमांक बी. तर फक्त बी म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. फक्त बी बरोबर आहे. सरपटणाऱ्या प्राणींचा जी उदाहरणं दिली त्याचा ग्रुप आहे कासव, घडियाल, कॅमेन आणि टॉटियारा. या ठिकाणी एलिमिनेशन पद्धत वापरली ना तर सरळ हा प्रश्न सुटतो. ठीक आहे. त्यासाठी काही उदाहरणं माहिती पाहिजेत. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये जी उदाहरणं दिलीत ती कोणत्या ग्रुपमध्ये आहेत, कोणत्या ग्रुपमध्ये मधली उदाहरणं आहेत हे माहिती पाहिजे. पुढे जाऊयात आपण. 80 क्रमांकाचा प्रश्न आहे. खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे विचारले. म्हणजे खारपान पट्ट्यात शेतीत जे सिंचन होतं त्या सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो, त्याची कारण काय? कारण काय असतील? जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे हे कारण आहे का? आहे. पिकांची वाढ खुंटल्यामुळे हे कारण नाहीये.
पानांच्या पिवळेपणा हे ते सिम्पटम झालेत. जमिनीतील क्षारांच्या संचयामुळे, बरोबर आहे, जमिनीत क्षार संचय झाले हे कारण होऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे ए आणि डी बरोबर आहेत. म्हणजे आपला योग्य पर्याय जो आहे, योग्य उत्तर जे आहे तो पर्याय क्रमांक 4 हा आहे. पुढे जाऊयात. ठीक आहे, आंतरिक कीड म्हणजे काय? आंतरिक कीड, हाऊ द ऑकरन्स ऑफ एंडेमिक पेस्ट इज डिफाईन्ड. एंडेमिक, आता इथं एंडेमिक पेस्ट, जसं डिसीज मध्ये एंडेमिक, पॅन्डेमिक, इपिडेमिक या 2-3 कन्सेप्ट आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. त्या कन्सेप्ट वरून या प्रश्नाचा अर्थ, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येऊ शकतं. बघा, त्याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. ओके, एंडेमिक म्हणजे काय? तर रेग्युलरली इन सेम एरिया. इपिडेमिक म्हणजे काय? क्विक स्प्रेड पण एका विशिष्ट एरियामध्ये. आणि पॅन्डेमिक म्हणजे काय? क्विक स्प्रेड पण एरिया स्पेसिफिक नसतो, सर्वत्र पॅन्डेमिक. जसं कोरोनाचं होतं तर सर्व जगामध्ये तो स्प्रेड झाला होता कोरोना डिसीज, त्याला पॅन्डेमिक म्हणतात, कारण क्विक स्प्रेड एरिया स्पेसिफिक नाही, ऑल ओव्हर. आणि इपिडेमिक मध्ये काय होतं? क्विक स्प्रेड होतो एखाद्या साथीचा, आपण म्हणतो ना साथीचा रोग आला, तो पर्टिक्युलर एरियामध्ये तो क्विक स्प्रेड होतो, तर त्याला इपिडेमिक म्हणतात. आणि एंडेमिक कशाला म्हणतात? तर एखाद्या विशिष्ट एरियामध्ये पण रेग्युलरली एखादा डिसीज होतो, त्याला इन एंडेमिक असं म्हणतात. एंडेमिक कशाला म्हणतात? रेग्युलरली आणि एरिया स्पेसिफिक. इथं आपल्याला शब्द आहे एंडेमिक पेस्ट. तर रेग्युलर पण पाहिजे आणि एरिया स्पेसिफिक पण पाहिजे. तर आपले जे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये बघा, ऑकर्स फ्रिक्वेंटली इन मंथ. फ्रिक्वेंटली इन मंथ, इथं लोकेशनचा उल्लेख आहे का? नाही. एरियाचा उल्लेख आहे का? नाही. ऑकर्स इन फ्यू लोकॅलिटीज, काही लोकॅलिटीज, हा पण पर्याय नाही, हा पण पर्याय नाही. ऑकर्स इन सेम एरिया, इथं एरिया दिलाय. इयर आफ्टर इयर, इथं इंटरवल म्हणजे पर्टिक्युलर इंटरवल नंतर ती पेस्ट, तो डिसीज येतो आणि त्या सेम एरियामध्ये येतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य येईल. एंडेमिक पेस्ट म्हणजे ऑकर्स इन सेम एरिया इयर आफ्टर इयर, एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्ष असणार. ठीक आहे, 81चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता पुढे बघूयात. 82 क्रमांकाचा प्रश्न आहे, ज्या झाडांची बी उघडी असते. अतिशय सोपा प्रश्न आहे. बी उघडी असते तर त्याचं उत्तर येतं जिम्नोस्पर्म्स. आणि बी उघडी नसते त्याचं उत्तर आहे अँजिओस्पर्म. त्यानंतर ट्रेकिओफाइट म्हणजे काय? तर व्हॅस्क्युलर सिस्टीम असणारे सर्व वनस्पती ट्रॅकिओफाइट या ग्रुपमध्ये येतात. त्यानंतर क्रिप्टोगॅम मध्ये काय येतं की जे प्रायमरी प्लांट्स आहेत, अल्गी, टेरिडोफायटा, ब्रायोफायटा, हे क्रिप्टोगॅम मध्ये येतात. तर 82चं उत्तर जे आहे ते जिम्नोस्पर्म, पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 83 क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो? याच्यामध्ये HIV हा देखील ऑप्शन आहे, पण या ठिकाणी बघा HIV हा पर्याय या पर्यायामध्ये नाहीये. तर पर्याय काय आहेत? डेंग्यू विषाणू हा मच्छर या वेक्टर मधून प्रसारित होतो, तर हा पण पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर रोटा व्हायरस हा हवेतून प्रसारित होतो, हा पण पर्याय नाही. हिपॅटायटिस ए दूषित पाणी आणि दूषित अन्न खाल्ल्यामुळे होतो. त्यानंतर हिपॅटायटिस बी हाच रोग आहे जो संक्रमित सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंध यामधून स्प्रेड होतो. तर यासाठी जो व्हायरस आहे हिपॅटायटिस बी व्हायरस हा याचा रोगकारक आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
हिपॅटायटिस बी. 83 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे हिपॅटायटिस बी. पुढचा प्रश्न बघूयात. 84 क्रमांकाचा प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लस म्हणजे स्मॉल पॉक्स वॅक्सिन शोधून काढलं? तर हे सर्वांनाच माहिती असेल, एडवर्ड जेन्नर यांनी हे स्मॉल पॉक्स वॅक्सिन शोधून काढलं. ठीक आहे. तर लुईस पाश्चर यांचं काम काय आहे? वॅक्सिनेशनचा जो पहिला शोध लावला तो लुईस पाश्चर यांनी लावला. लक्षात घ्या, त्यांनी रेबीज आणि अँथ्रॅक्स या 2 रोगांवरचं वॅक्सिन शोधून काढलं. त्यानंतर अलेक्झांडर फ्लेमिंग जे आहेत त्यांनी पेनिसिलिन, जे पहिलं अँटीबायोटिक इन्व्हेंट झालं होतं पेनिसिलिन, ते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी इन्व्हेंट केलं होतं. त्यानंतर पुढचा जो पर्याय आहे 4 नंबरचा, सेल्मन वॉक्समन यांनी स्ट्रेप्टोमायसिन हे दुसरं जे वॅक्सिन नाही अँटीबायोटिक आहे, तर ते शोधून कोणी काढलं? तर सेल्मन वॉक्समन स्ट्रेप्टोमायसिन. यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. तर देवी रोगावरील लस एडवर्ड जेन्नर हे माहिती पाहिजे आपल्याला. 84 क्रमांकाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एडवर्ड जेन्नर. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू. निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो? लक्षात घ्या, निर्जंतुकीकरण म्हणजे इंग्लिशमध्ये डिसइन्फेक्ट सर्फेसेस. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड टू डिसइन्फेक्ट सर्फेसेस? सरफेस डिसइन्फेक्ट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ऑटोक्लेव्ह हा डिसइन्फेक्शन साठी नाही, तर स्टरलायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण 100% निर्जंतुकीकरण करायचं असेल, स्टरलायझेशन करायचं असेल तर त्यावेळेस ऑटोक्लेव्ह वापरला जातो. सरफेस म्हणजे जो वर्किंग एरिया आहे तो डिसइन्फेक्ट करायचा असेल तर UV लाईट वापरतात. काय वापरतात? UV लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईट, अतिनील प्रकाश. अतिनील प्रकाश हे बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये तुम्ही पाहिलं असेल, ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा अति जो दक्षता विभाग असतो त्या ठिकाणी या UV लाईट्सचा वापर केला जातो. तर तो कशासाठी? सरफेस डिसइन्फेक्टंट म्हणून केला जातो. इन्फ्रा रेड लाईट याचा काही इथे संबंध नाही आणि सोडियम कार्बोनेट याचा पण इथे काही संबंध नाही. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय हो? खाण्याचा सोडा का कपडे धुण्याचा सोडा? सांगू शकलं का कोण? सोडियम कार्बोनेट म्हणजे काय? खाण्याचा सोडा का दुसरा सोडा? कमेंट करून सांगा बरं. ठीक आहे. तर आपण 71 पासून 85 पर्यंतचे प्रश्न बघितले. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि काही तुमच्या शंका असतील तर कमेंट करा आणि आपलं चॅनेल जे ज्ञानप्रभा हे नवीन चॅनेल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.